नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, सरकारमार्फत 3 असे कार्ड दिले जातात। त्या 3 कार्डबद्दल सर्वांनाच माहिती असणं गरजेचं आहे। मागच्या वेळी मी एक ई श्रम कार्डवरती व्हिडिओ बनवला होता, त्यावरती भरपूर कमेंट आल्या होत्या की ज्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं सर ई श्रम कार्ड, आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड याबद्दल थोडीफार तुम्ही माहिती सांगू शकताय का, असं कमेंटद्वारे विचारणा करण्यात आली होती। आणि त्या अनुषंगाने मित्रांनो, मी आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड आणि ई श्रम कार्ड हे 3 कोणते कार्ड आहेत, याचा फायदा काय होणार आहे, याचे महत्त्व काय आहेत हे तुम्हाला डीपमध्ये सांगत आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर सर्वात पहिला आपण घेऊयात आयुष्यमान भारत कार्ड। आयुष्यमान भारत कार्ड सर्वांनाच बनवता येतं। स्टार्टिंगला मित्रांनो, ज्यांचे पिवळे रेशन कार्ड आहेत आणि रेशन कार्ड आहेत त्यांना ही योजना चालू करण्यात आली होती। आता पण सर्वांनाच या योजनेचा लाभ घेता येतो। मित्रांनो, सर्वांनाच हे आयुष्यमान भारत कार्ड काढता येतं। हे आयुष्यमान भारत कार्ड काढल्याच्या नंतर काही दवाखाने आहेत मित्रांनो, सरकारी दवाखाने आहेत, प्रायव्हेट दवाखाने आहेत, ज्या दवाखान्यामध्ये हे कार्ड दाखवल्याच्या नंतर तुम्हाला 5 लाखांपर्यंत मुफ्तमध्ये इलाज हा केला जातो। मोठ्या आजारावर, मोठा आजार असेल तर तो फ्रीमध्ये 5 लाखापर्यंत इलाज हा केला जातो। हे आयुष्यमान कार्डाचे फायदे आहेत। तर आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी सिंपली तुम्हाला एक आधार कार्डची गरज भासणार आहे किंवा राशन कार्डची गरज भासणार आहे। तुम्ही इझिली आयुष्यमान कार्ड हे घर बसल्या तुम्ही तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने बनवू शकता। आणि ते कसं बनवायचं याच्यावरती एक व्हिडिओ अपलोड केला होता मित्रांनो। परत एकदा मी व्हिडिओ अपलोड करतो, तर तुम्ही आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी। तर आता हे झालं मित्रांनो आयुष्यमान भारत कार्ड। आता आभा कार्ड आपण पाहू। आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड यामध्ये मित्रांनो भरपूर कन्फ्युजन आहे। भरपूर जणांचं एक कन्फ्युजन आहे, हे दोन्ही कार्ड सेम आहेत असं भरपूर जणांचं म्हणणं आहे। तर आयुष्यमान भारत कार्ड हे दवाखान्यासाठीच आहे मित्रांनो, जे की आपल्याला 5 लाखांपर्यंत मुफ्तमध्ये इलाज आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून केला जातो। आणि आभा कार्ड जे आहे मित्रांनो, ते सुद्धा दवाखान्यासाठीच आहे, पण त्याचं मी डीपमध्ये तुम्हाला सांगतो। आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नंबर। जसं मित्रांनो तुम्हाला आयुष्यमान भारत कार्डमध्ये एक युनिक नंबर दिला जातो, तसाच सेम मित्रांनो आभा कार्डमध्ये सुद्धा तुम्हाला एक युनिक नंबर दिला जातो मित्रांनो। त्या नंबरच्या माध्यमातून मित्रांनो तुमची जी हेल्थ डिटेल आहे मित्रांनो, ती डिटेल सेव्ह केली जाते मित्रांनो त्यामध्ये। म्हणजे तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगतो मित्रांनो, तुम्ही एखाद्या दवाखान्यात 2012 मध्ये गेलात आणि तुम्ही तिथं चेकअप केल्याच्या नंतर त्या कार्डच्या माध्यमातून मित्रांनो तुमची जी हेल्थ डिटेल आहे ती त्यामध्ये सेव्ह केली जाते। म्हणजे तुम्ही 2012 मध्ये ज्या दवाखान्यात गेला होता, तुम्ही कोणत्या आजारावर उपचार घेतलेला आहे, तुम्हाला कोणत्या गोळ्या देण्यात आलेल्या होत्या आणि कोणत्या डॉक्टरांनी चेकअप केलं होतं, हे संपूर्ण डिटेल त्या कार्डमध्ये सेव्ह राहते। आणि तुम्ही 2012च्या नंतर मित्रांनो तुम्ही डायरेक्ट 2020 मध्ये तुम्ही दवाखान्यात गेलात आणि तिथं जर तुम्ही ते नंबर सांगून तुमच्या मोबाईलवरती एक OTP येतो, तो OTP सांगितल्यानंतर मित्रांनो तो डॉक्टर तुमची जी मागची जी हेल्थ डिटेल आहे मित्रांनो, ते हेल्थ डिटेलसुद्धा ते पाहू शकतात मित्रांनो। तुम्ही सुद्धा पाहू शकताय, किती 3-4 वर्ष असू द्या, 5 वर्ष असू द्या पाठीमागचे, तुम्ही सुद्धा ती डिटेल पाहू शकताय अशा प्रकारे। म्हणजेच मित्रांनो काय, तर तुमची जी हेल्थ डिटेल आहे मित्रांनो, ती हेल्थ डिटेल आभा कार्डमध्ये सेव्ह केली जाते। तुम्ही किती वेळेस दवाखान्यामध्ये गेलात, कोणत्या आजारावर कोणता उपचार केला आहे, याची संपूर्ण डिटेल या आभा कार्डमध्ये सेव्ह केली जाते। आणि तुम्ही केव्हाही एनी टाईम कधीही कुठेही तो नंबर टाकून चेक करू शकता मित्रांनो। तुम्हाला गेल्या वर्षी कोणत्या डॉक्टरने चेक केलं होतं आणि कोणत्या आजारावर कोणता इलाज झाला होता, हे तुम्ही केव्हाही चेक करू शकता। तर हे झालं मित्रांनो आभा कार्ड। तुम्हाला आता आयुष्यमान भारत कार्ड आणि आभा कार्ड मित्रांनो समजलं असेल। आता आपण ई श्रम कार्ड हे पाहूयात। आभा कार्ड कोणाचं बनवलं जातं, तर मित्रांनो भारतातील हर एक नागरिकाचं आभा कार्ड हे बनवलं जातं। त्यांना बनवलंच पाहिजे असं काही नाही आहे मित्रांनो, ज्यांना बनवायचं आहे ते बनवतात मित्रांनो, ज्यांना बनवायचं नाही आहे ते बनवत नाही। आता ई श्रम कार्ड हे आपण पाहूयात। ई श्रम कार्ड काय आहे? सर्वात पहिलं मित्रांनो, ई श्रम कार्ड कोण बनवू शकतं, तर कोणीही बनवू शकतं मित्रांनो, ज्यांचा UAN नंबर नाही आहे, म्हणजेच PF नंबर ज्यांचा नाही आहे ते सर्वच मित्रांनो ई श्रम कार्ड हे बनवू शकतात। ई श्रम कार्ड कोणाचं बनतं मित्रांनो, तर असंघटित क्षेत्रामध्ये जे कोणी कामगार आहेत मित्रांनो, त्या सर्वांचं ई श्रम कार्ड हे बनवलं जातं। ई श्रम कार्डचे फायदे सांगतो मित्रांनो। मागच्या वेळेस मित्रांनो कोरोना आला होता आणि कोरोनामध्ये मित्रांनो आपत्तीजनक असं काहीतरी परिस्थिती देशामध्ये उद्भवली, तर डायरेक्ट सर्वांना मदत करण्यासाठी मित्रांनो ई श्रम कार्डच्या माध्यमातून मित्रांनो मदत ही दिली जाते। ई श्रम कार्डमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला एक युनिक नंबर दिला जातो, त्या नंबरच्या माध्यमातून डायरेक्टली मदत द्यायची असेल तर ते डायरेक्टली तुमच्या खात्यामध्ये थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचवू शकतात या ई श्रम कार्डच्या माध्यमातून।
तर ई श्रम कार्ड बनवण्यासाठी मित्रांनो तुमचं आधार कार्ड गरजेचं आहे, बँक पासबुक गरजेचं आहे, तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। या तिन्ही गोष्टी असतील तर मित्रांनो तुम्ही ई श्रम कार्ड हे बनवू शकता। आणि आभा कार्डला सुद्धा मित्रांनो आधार कार्डवरती तुमचं आभा कार्ड हे क्रिएट होतं। म्हणजेच काय तर आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड आणि ई श्रम कार्ड हे तिन्ही कार्ड मित्रांनो तुम्ही आधार कार्डच्या माध्यमातून, आधार कार्डच्या साथीने तुम्ही हे तिन्ही कार्ड घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने बनवू शकता। तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आयुष्यमान भारत कार्ड कसं काढायचं, आभा कार्ड कसं काढायचं आणि ई श्रम कार्ड कसं काढायचं घर बसल्या मोबाईलवरून, ही लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मित्रांनो येणारे जे काही आपले व्हिडिओ असतात ते व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहता येतील। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।